हेलो दोस्तों, वेलकम टू अवर चॅनल सत्य मार्केटचे सत्य सांग. आज आपण आज झालेल्या मार्केट बद्दल आणि जीडीपी ग्रोथ याबद्दल बोलणार आहोत आणि त्याचा इम्पॅक्ट सोमवारला काय पडणार मार्केटमध्ये ते सुद्धा आज यावरती आपण बोलणार आहोत. तर अगोदर आपण आपल्या आजच्या मार्केटचं थोडंफार विश्लेषण करूया. कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं त्या लेव्हल आज कशा पद्धतीने टच झाल्या, परंतु काही लेवल्स या ठिकाणी मार्केट फुल साइडवेला आल्यामुळे झाल्या नाही. त्याचं कारण काय असू शकते ते बी आपण या ठिकाणी बघूया. तर आपण चार्टला जाऊया आणि आजचं विश्लेषण बघूया. आपण डे चार्टला जर बघितलं तर या ठिकाणी एक रेड कॅन्डल या ठिकाणी तयार झालेली आहे, परंतु हे असल्यावर सुद्धा आज गॅप अप ओपन झाला आणि आपण जर 14 ऑगस्ट पासून कंटिन्यू जर बघितलं तर हायर हाय हेच पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि सोमवारला काय राहील मार्केट हे बी या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक रेड कॅन्डल आहे, नंतर ग्रीन रेड ग्रीन 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 रेड, पुन्हा ग्रीन रेड ग्रीन आणि पुन्हा रेड आहे. तर होऊ शकते सोमवारला पुन्हा ग्रीन निघेल तर मार्केट आहे. परंतु या ठिकाणी जी डोजी तयार झालेली आहे इथून मार्केट खालीही येऊ शकते. तर आपण ॲनालिसिस करताना या गोष्टीचा सुद्धा विचार करणार आहोत. तसंच आज जीडीपीचा ग्रोथ आपल्याला गव्हर्नमेंटनी दिलेला आहे आणि तो कोणत्या पद्धतीचा आहे ते आपण या ठिकाणी बघूया आणि त्याचा इम्पॅक्ट सोमवारही पडू शकतो. कोणावर पडेल ते या ठिकाणी तेही आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी आपला जीडीपी जो ग्रोथ आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला 6.7 हा आलेला आहे. तर ग्रोथ आपला जो जीडीपीचा ग्रोथ आला तो 6.7 आहे. परंतु जीडीपीचा ग्रोथ किती येणार तर यावरती जर आपण बोललो तर तो जीडीपी ग्रोथ येण्याची जी म्हणजे जी पर्सेंट आहे तो पर्सेंट आपला येणार होता या ठिकाणी 6.90, परंतु त्याच्या मानाने हा जीडीपी कमी याने आलेला आहे. मागचा जो जीडीपी होता तो होता 7.8. यानुसार यावेळेचा जीडीपी 6.90 अपेक्षित होता, परंतु तो जीडीपी या ठिकाणी 6.7 आलेला आहे, म्हणजेच कमी आलेला आहे. याचा इम्पॅक्ट सोमवारला मार्केटवर पडू शकते. तर या ठिकाणी आपल्याला घाबरायचं काही कारण नाहीये, बट या ठिकाणी 6.7 आल्यामुळे कमी आल्यामुळे याचा इम्पॅक्ट थोडाफार प्रमाणात मार्केटवर पडणार आहे. तर आपण या ठिकाणी जर बघितलं गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जवळपास 51,466.55 पर्यंत हाय यांनी गाठला आणि तिथून मार्केट काय झालेलं आहे खाली आलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे बाय इन डीप ही सिस्टम आपल्याला या ठिकाणी यूज करणे आहे. परंतु आज मार्केटनी कोणताही चान्स म्हणजे कोणत्याही पद्धतीनं सी किंवा पी बाय करण्याचा कोणताही चान्स आज मार्केटनं दिलेला नाहीये. जर मार्केटचं पूर्ण ओव्हरव्ह्यू तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये 40 पॉइंट पर्यंतच हालचाल झालेली तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी 40 पॉइंट हे कोणी प्रीमियमची, ठीक आहे. जो एटीएम या ठिकाणी जर आपण घेतला तर एटीएम चे या ठिकाणी 51,400 चे पॉइंट जास्तीत जास्त किती फिरलेले आहे 40. तर आज मार्केटमध्ये ना सी पोझिशन होती ना पी. जेही लोक सी किंवा पी पोझिशन मध्ये घुसले असतील त्यांना नक्कीच लॉस झालेला असेल आणि या सिस्टमला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जर साइडवे मार्केट असेल टाइम डिके लागणार. आता आपण 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये जाणार आणि आपण बघणार की लेव्हल कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि मार्केटने काय केलेलं आहे वरती मार्केटला घेऊन गेलं. बऱ्याच जणांना असं वाटलं की मार्केट आता वरती जाणार आणि एका विशिष्ट लेवलला म्हणजे 51,456 ला गेल्यानंतर मार्केट
खाली कोसळलेलं आहे आणि त्याने सपोर्टच्या लेवलला येऊन पुन्हा मार्केट वरती गेलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी हीच सिस्टीम रोज चालू आहे बघा, रोज चालू आहे रोज. या ठिकाणी बघितलं आपण 30 तारखेला पूर्ण बाउंड मार्केट होतं. आपण जर या ठिकाणी 29 तारखेला घेतलं तर इथून मार्केट सुरू झालं, वरती गेलं, पुन्हा एक रेजिस्टन्स घेतला, पुन्हा वरती गेलं, पुन्हा एक रेजिस्टन्स घेऊन खाली आलं मार्केट, पुन्हा एक रेजिस्टन्स घेतला, सपोर्ट घेतला आणि वरती गेलेलं तुम्हाला दिसेल. या ठिकाणी हीच सिस्टम रोज सुरू आहे, म्हणून बाईंग डीप. आता सोमवारला काय राहणार आहे आणि कोणत्या लेवल्स राहणार आहे हे बी आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी आपण पहिली लेवल काढणार आहोत. आपण ब्ल्यू लाईन मध्ये काढत असतो. तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे 51,450. हा या ठिकाणी आपला खूप मोठा हर्डर आहे. मार्केटने या ठिकाणी सपोर्ट आपला काय घेतलेला आहे, या ठिकाणी येऊन खाली गेलेला आहे. असं किती वेळा झालं, मल्टी टाइम या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केला आणि खाली हा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेलर बघायला मिळेल. तसंच ज्यावेळेस आपण या पोझिशनच्या वर म्हणजे 51,450च्या वर एक बिग कॅन्डलनी क्रॉस करेल मार्केट, त्यावेळेस आपल्याला सी ची पोझिशन घ्यायची आहे. आणि आता आपला वरती राहणार आहे, तर या ठिकाणी आपला वरती पहिला रेजिस्टन्स राहणार आहे 51,600. बघा 500 500 100 100 ने आपलं मार्केट काय होत आहे, आता अप अप अपला जात आहे. म्हणून आपला पहिला रेजिस्टन्स राहणार आहे 51,600 आणि त्यालाही कॉन्सोलेट करून तिथं थोडा वेळ मार्केट 10-15 मिनिटं खेळल्यानंतर वरती जाईल. तर आपला दुसरा रेजिस्टन्स राहणार आहे 51,750. जर याला तोडलं तर साहजिक आहे 52,000 आपला राहील. पुढच्या आठवड्यात 52,000 टेकवण्याचा जास्तीत जास्त बँक निफ्टी प्रयत्न करू शकतो. तर हे झालं आपलं आता सीचं. परंतु आपल्याला एवढंही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर मार्केट कोसळलं तर कुठं जाऊ शकते मार्केट. या ठिकाणी आपण याच्या खाली म्हणजे या ठिकाणी लेव्हल आहे आपली 51,250. ज्यावेळेस मार्केट 51,250च्या खाली क्लोज होईल, एक बिग कॅन्डलनी तोडेल, ही लाईन तोडेल, त्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये घुसायचं आहे पी मध्ये. तर या ठिकाणी पहिलं टार्गेट आपलं राहणार आहे 51,100. बघा या ठिकाणी 51,100 जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथं काय घेतलेला आहे, सपोर्ट या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसेल. तर 51,100 आणि जर 51,100 मार्केटने तोडलं तर 51,000ला आपण आलेलो, आपण मार्केट आलेला आपल्याला दिसेल. तर हे मी रेड कॅन्डल मध्ये, रेड व्हर्टिकल लाईन मध्ये याला दाखवून इच्छितो. त्या ठिकाणी आपल्या ह्या सोमवारच्या लेवल राहणार आहे. ह्या लेवल तुटल्या तरच एंट्री करणे आहे. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एंट्री करू नये. या ठिकाणी बरेच जण आज ट्रॅप झाले, खूप जण बोर झाले. या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची नाही आणि असं मार्केट जर असेल तर अशा वेळेस कोणतीही एंट्री करू नये. ब्रेकआउट होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण सी पोझिशन घेऊ शकतो. पुन्हा एक वेळेस सांगतो, मार्केट सी पोझिशन केव्हा होईल, तर या ठिकाणी 51,450 या लेवलला ज्यावेळेस मार्केट तोडेल एका बुलिश कॅन्डलनी, त्यावेळेस आपल्याला जायचं आहे रेजिस्टन्स फेस 1 51,600 पर्यंत. दुसरा रेजिस्टन्स राहणार आहे आपला, तो राहणार आहे 51,750. आणि पी कुठं घ्यायचं आहे, याच्या खाली घ्यायचं आहे. ही लेवल आहे 51,250. एका बुलिश रेड कॅन्डलनी ही तुटायला पाहिजे, तरच आपण या ठिकाणी जाणार आहोत. तर आपला पहिला सपोर्ट राहणार आहे 51,100 आणि दुसरा सपोर्ट राहणार आहे 51,000. या ठिकाणी खूप मोठा हर्डर आहे. तर ह्या लेवल्स आपल्याला खूप महत्त्वाच्या राहणार आहे. ह्या लेवलवरच आपण जास्तीत जास्त फोकस करून आपला ट्रेड घेण्याची कोशिश करावी, तरच आपण फायद्यामध्ये राहू. तर या ठिकाणी आपल्याला या लेवल्स आपण बघितले आहेत. ह्या लेवल्स आपण आता लिहून घेतलेल्या असतीलच, तर आपण ह्या लेवल्स
ऑप्शन चेनवर आहेत का ते या ठिकाणी टेक्निकली बघूया. तर आपण जाणार आहोत या ठिकाणी अनालिसिस मध्ये आणि ऑप्शन चेन. मी या ठिकाणी सेन्सिबल वापरत आहे आणि बँक निफ्टीची पोझिशन काय राहणार आहे या ठिकाणी आपण बघूया. त्या ठिकाणी आपण 51,300 ते 400च्या दरम्यान या ठिकाणी आहोत. आता या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर 51,500 ला इथं कॉल रायटर बसलेले आहेत आणि या ठिकाणी आहे 25.90 म्हणजे जवळपास 26 लाख या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहे. त्याच्या अगेन्स्ट 13.6 या ठिकाणी पुट रायटर बसलेले आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पहिला आपला या ठिकाणी काय राहणार आहे, रेजिस्टर राहणार आहे 51,500. याला तोडलं तर मार्केट डायरेक्ट 52,000वर जाऊ शकते. हा आपला दुसरा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळेल. जर मार्केट या ठिकाणून खाली आले तर आपला 51,000 हा आपला काय राहणार आहे, सपोर्ट राहणार आहे. तर आपण या ठिकाणी टेक्निकली सुद्धा बघितलेलं आहे की या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मार्केट फ्लो करू शकते. तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. यावरती काही तुम्हाला प्रश्न असतील तर यावरती तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल, माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि याला मराठी माणसाला सपोर्ट करा. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आहे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.